अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपात इगतपुरी तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला। तालुक्यातील सुमारे 130 औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली। फक्त परवानाधारक औषध विक्रेत्यांनाच औषधे विक्रीची परवानगी द्यावी, तसंच ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियम व नियंत्रण आणावं या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। सकाळपासून शहरातील सर्व मेडिकल दुकानं बंद असल्याचं चित्र दिसून आलंय। दरम्यान अत्यावश्यक औषधांसाठी काही औषध विक्रेत्यांनी संपर्क क्रमांक जाहीर केलेत। ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे संपूर्ण भारतामध्ये आज आपण 20 मे रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप ठेवलेला आहे। त्याचे मुख्य कारण असे की जी ऑनलाईन ई फार्मसी जी आहे ती आज आपल्याला नशेची औषधं MTP किट जे सरकारनं पूर्ण बंदी आणलेली आहे, त्याला MD डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहिजे, गायनेकोलॉजीचं प्रिस्क्रिप्शन पाहिजे, अशा ऑनलाईन औषधं सर्रासपणे विक्री होत आहे आणि याच्यानुसार पुढची पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे। याचासुद्धा आमचे अध्यक्ष ऑल इंडियाचे जगन्नाथ जाप्पा शिंदे साहेब यांनी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। तसेच नोटिफिकेशन सरकारने कोविडमध्ये आणलं होतं 2018 ते 19मध्ये की GSR 220 आणि GSR 817 की जी आपण घरपोच दुकानांवर गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी घरपोच सेवा देण्याचं जे नोटिफिकेशन आणलं होतं ते पूर्णपणे बंद न करता ती सेवा आतापर्यंत अविरत चालू आहे आणि त्याचा दुष्परिणाम हा पुढच्या पिढीवर होत आहे। आमचं म्हणणं असं नाही की ते कायदे ऑनलाईन फार्मसी बंद करा, परंतु जे कायद्यामध्ये रूपांतर करा GSR 817 आणि 220चं, जेणेकरून जे FDAचे नियम आम्हाला आहेत, मेडिकल शॉपला आहे, रिटेलरला आहे, ते ऑनलाईनवाल्यांना सुद्धा लागले पाहिजे। जे स्टोरेज कंडिशन असतील, सप्लाय चेनमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन FDAचे आहेत ते सुद्धा त्यांना लागू हवेत, अशी आमची संपूर्णपणे इच्छा आहे। असंच आमच्या अध्यक्ष जगन्नाथ जाप्पा शिंदे यांच्या आदेशाने हा एक दिवसीय लाक्षणिक संप आम्ही पुकारलेला आणि इगतपुरी तालुका त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहे। 100% बंद आम्ही ठेवलेला आहे। धन्यवाद। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।